गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते सप्टेंबर 17 या कालावधीत देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या मंडपांना भेट द्यायची असेल तर कांदिवली पूर्वेतील क्रांतीनगरचा विघ्नहर्ता ला जरूर भेट द्या. होय, गेल्या 25 वर्षांपासून येथे जागृती एकता मित्र मंडळाने आयोजन केले आहे. अतिशय भव्य आणि दिव्य पंडाल येथे आयोजित केला जातो. प्रत्येक जण भक्तिभावात तल्लीन होतो. बाप्पा विघ्नहर्ता जागृती एकता मित्र मंडळ आपल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आज सांगू इच्छितो की आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही 25 वर्ष म्हणजे आमचं हे 25वा रौप्य महोत्सवाचं वर्ष आहे. मित्रांनो, 1999ला आमच्या जागृती एकता मित्र मंडळाची स्थापना झाली होती आणि ती स्थापना करत असताना भरपूर असे कार्यकर्ते आमचे आज जे आमच्यामध्ये आहेत नाही, पण ज्या कार्यकर्त्यांनी भरपूर अशी मेहनत केली, जे संस्थापक होते आमचे शशिकांत कोटकर या जागृती एकता मित्र मंडळाचे संस्थापक शशिकांत कोटकर होते आणि या जागृती एकता मित्र मंडळाला जे नाव दिलं होतं ते माझे वडील स्वतः भिकाजी धोंडू कासारे त्यांनी हे आमच्या जागृती एकता मित्र मंडळाला नाव दिलं होतं. मित्रांनो, सर्वांच्या आशीर्वादाने जवळजवळ भरपूर असे कार्यकर्ते येऊन गेले. माझ्या अगोदर पण भरपूर असे कार्यकर्ते होते. आज त्या पदावरती आम्ही आहेत आणि त्या पदावरती कार्यक्रम करत असताना मला असं भरपूर आनंद होतो. आम्ही फक्त गणपती उत्सव साजरा करत नाही, तर आमच्या मंडळातर्फे भरपूर असे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा असे कार्यक्रम राबवण्यात येतात. मित्रांनो, ज्यावेळी आपल्यावरती संकट आलं होतं करोनाचं, कोविड-19चं, त्यावेळी देखील आमच्या जागृती एकता मित्रमंडळाने भरपूर असं नागरिकांना अनुदान दिलं होतं, त्यांना अन्न वाटप केलं होतं. त्यानंतर आमच्या इकडे आपापडा विभागामध्ये एक आग लागली होती. त्या आगामध्ये भरपूर असे घरं उद्ध्वस्त झाली होती आणि ते उद्ध्वस्त झालेल्या घरांना त्यांना राहायला जागा नव्हती, कुठं त्यांना जेवायला भेटत नव्हतं. त्यावेळी देखील आमच्या जागृती एकता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, माझे सहकारी मित्र मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी देखील भरपूर असं मेहनत घेतली होती. पाणी वाटप बोला, अन्न वाटप बोला, बिस्किट वाटप बोला, असं भरपूर असं आम्ही त्या लोकांना सहकार्य केलं होतं. त्यानंतर जागृती एकता मित्र मंडळ हे फक्त जागृती एकता मित्र मंडळ नसून मला अभिमान आहे की हे मंडळ जवळजवळ 25 वर्ष झाली. या मंडळाला 25 वर्ष सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या वृत्तीमध्ये सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो. मग दहीहंडी असो, गोपाळकाळा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, शिवाजी महाराजांची जयंती असो, हे सगळे प्रोग्राम आम्ही आमच्या मंडळाच्या अंतर्गत या ठिकाणी पारंपरिकरित्या पार पडतो. आणि सर्वात मोठी गोष्ट सांगायची इच्छितो की आम्हाला या नागरिकांचा आणि आमच्या दक्षिण सोसायटी बोला, जयभवानी विकास मंडळ बोला, हनुमान सार कमिटी बोला, नॅशनल सार कमिटी बोला, या कुठल्याही जागेमध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीत देणगी मागायला गेलो तरी आम्हाला कोण असं नाही असं बोलत नाही. ज्यावेळी आमची पावती त्यांच्या घरामध्ये पोहोचते त्यावेळी ते सहकुशीने आम्हाला वर्गणी किंवा त्यांचा धर्मदान असो हे आम्हाला देतात. मोलाची गोष्ट हेच आहे की ह्या सर्व नागरिकांचा एक सपोर्ट म्हणून आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी खूप आनंद निर्माण होतो. एवढंच मी सांगू इच्छितो की मित्रांनो, ज्या पद्धतीने आम्ही जागृती एकता मित्र मंडळ कार्यक्रम करतो त्या पद्धतीने प्रत्येक मंडळाने हा कार्यक्रम राबवला पाहिजे आणि आम्ही जसं मंडळ आम्ही कार्यक्रम करतो त्या प्रत्येक मंडळाने कार्यक्रम राबवला पाहिजेत आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक त्याप्रमाणे लहान मुलांना पण योगदान दिलं पाहिजे, लहान मुलांना पण सपोर्ट दिला पाहिजे. आता जवळजवळ आम्ही मला वाटतं या 2024 हे आमचं सार्वजनिक गणेशोत्सवाचं 2024 वर्ष म्हणजे 25वं वर्ष आहे. या 25व्या वर्षामध्ये आम्ही गणपती बसल्या
कालपासून म्हणजे 2007 तारखेला आमच्या गणपतीचं आगमन झालं. हे आगमन पण एक मोठ्या जल्लोषाने झालं. जल्लोषाने एकदम आगमन झालं आणि ते आगमन करत असताना सर्व क्रांतिनगर विभाग लोखंडाला फाउंडेशन शाळेपासून तर आम्ही आपल्या मंडपापर्यंत याचं आगमन केलेलं आहे आणि आगमन एकदम उत्साहाने झालं. तर आगमन होत असताना आम्हाला काही अडचणी निर्माण झाल्याच नाही. प्रत्येक माणसाने आम्हाला सहकार्य केलं, सपोर्ट केलं आणि आमचे कार्यकर्ते तर आहेत. याच्या व्यतिरिक्त मी जास्ती काय बोलू शकत नाही. पण आमचं मंडळ जसं कार्यरत आहे, आमचं मंडळ जसं कार्यक्रम करतो, राबवतो, त्या पद्धतीने प्रत्येक मंडळाने आपले कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि आपल्या धार्मिक कार्यक्रम आहेत, ह्या धार्मिक कार्यक्रम जर वाढवले तर मला खूप असा आनंद होईल. एवढंच बोलून मी माझ्याशी मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती जागृती एकता मित्रमंडळांचा जागृती एकता मित्रमंडळांचा जागृति एकता मित्र मंडल पे जो P7 के न्यूज़ आए उनको पहले मंडल की तरफ से धन्यवाद देना चाहता हूँ कवरेज करने के लिए। जागृति एकता मित्र मंडल क्रांति नगर कांदिवली ईस्ट मुंबई 400101 जैसे अभी हमारे इस जागृति एकता मित्र के गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव 2024 का 25वां वर्ष है, 25वां साल है जो इस साल दो बड़े धूमधाम से प्रोग्राम मनाया जा रहा है। हमारा 1 सितंबर को गणपति बप्पा का आगमन था, वो आगमन भी बहुत अच्छी तरीके से हुआ। जैसे अभी देखा जाए आज 7 तारीख से स्थापना हुई है गणपति बप्पा का, उस दिन से लगातार मंडप पे हमारे हर दिन एक प्रोग्राम लिया जा रहा है। बच्चे का गेम हुआ, जैसे एक बच्चों का डांस स्पर्धा हुआ, संगीत कुर्सी हुआ और अब चित्रकला स्पर्धा हुआ। ये सारे कार्यक्रम जैसे आज के दिन पे हमारे यहाँ म्यूजिकल ऑर्केस्ट्रा चालू है, तो ऐसे हर दिन कंटिन्यू प्रोग्राम लिया जा रहा है 25वां साल के सिल्वर जुबली के ये शुभ अवसर पे। तो जैसे अपने यहाँ जागृति एकता मित्र मंडल इस गणेश उत्सव का खाली गणेश उत्सव ही प्रोग्राम नहीं करता है, जैसे एक सामाजिक प्रोग्राम हो या सोशल सर्विस प्रोग्राम हो। जैसे अभी हमारे इस अप्पापाड़ा मलाड ईस्ट में बहुत बड़ी एक आग लगी थी झोपड़पट्टी में, कैसे 2 से 2.5 हज़ार झोपड़े जले थे। वो जागृति मित्र मंडल उस समय भी बहुत सारा सहयोग किया था, उन झोपड़ेवासियों को 1-2 दिन का अन्न और पानी का सुविधा हमारे मंडल की तरफ से दिया गया था। जैसे और अभी कोविड मार्च 2020 में जो बहुत बड़ा इस पूरे भारत में बहुत बड़ा संकट कोविड एक संकट आया था, उस कोरोना के काल में लॉकडाउन के वक्त हमारे जागृति मित्र मंडल ने पुलिस मित्र के साथ में एक काम किया था। जो कोविड वॉलंटियर, हम एक वॉलंटियर बने थे हमारे मंडल के नाम से। हमको एक वॉलंटियर का हमको एक जगह भी हमारे इस लोखंडाला की जब हमको मंडल के लड़के को बैठे थे, जो कोविड के जो भी पेशेंट है उनको हम जो भी हमसे सहयोग कर रहे थे। जिस गरीब को हमारे यहाँ झोपड़पट्टी में ऊपर फॉरेस्ट में बहुत सारे गरीब रहते हैं, उनको अन्न हमारे मंडल की तरफ से अन्न दिया गया। तो हमारे इस मंडल ने बहुत सारे सामाजिक कार्यक्रम भी किया है। तो इस साल का जो हमारा 25वां साल का प्रोग्राम है बहुत ही अच्छी तरीके से मनाया जा रहा है। तो हम और हमारा जो गणपति बप्पा का विसर्जन जो है 17 तारीख को अपना शाम को 6 बजे धूमधाम तरीके से होने वाला है। और इसी तरह से 15 तारीख को हमारे इस 15 सत्यनारायण का पूजा रखा गया है, उस दिन बहुत अच्छा बढ़िया प्रोग्राम रखा गया है। तो और मैं P7 न्यूज़ को धन्यवाद देना चाहता हूँ जो हमारे मंडल को आकर यहाँ पे कवरेज किए हैं। गणपति बप्पा मंगल मूर्ति, गणपति बप्पा मंगल मूर्ति, जागृति एकता मित्र मंडळांचा